महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात आज सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले। मोटरसायकल, कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। हा अपघात आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अंमळनेर धुळे मार्गावरील मंगरुळ गावाजवळ हॉटेल वृंदावन परिसरात घडला। मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेरहून धुळ्याकडे जाणारी मोटरसायकल आणि एसटी बस यांना समोरून गुजरातकडून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली। धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलचा पूर्णपणे चुराडा झाला आणि मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला। कारमधील 5 प्रवाशांचाही घटनास्थळी मृत्यू झाला। मृतांची ओळख आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन अशी झाली असून ते सर्व गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी आहेत। हे सर्वजण अंमळनेर येथे एक साखरपुडा समारंभासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच डायल 112 पथक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तत्काळ 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। कारमध्ये एक लहान मूल अडकले होते। ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले। तसेच एसटी बसमधील प्रवासी दीपक दिलीप पाटील हे देखील जखमी झाले आहेत। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत। या भीषण अपघातात एका कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही शोककळा पसरली आहे।